नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. विधानसभेचं रणांगण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाची आणि महायुती व महाविकास आघाडीची व्यूहरचना जोरदारपणे सुरू आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतूनही या मतदारसंघासाठी बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत, पण त्यात काही महत्त्वाचे इच्छुक उमेदवार असतील. त्यामध्ये आता खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज यांनीही झेप घेतलेली आहे. त्यांनीसुद्धा उत्तर मतदारसंघातून आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि जर आपल्याला वरिष्ठांनी संधी दिली तर आपण ती अगदी सुरळीतपणे हाताळू आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू असे थेट जाहीर केले आहे. कालच त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतलेली आहे. कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाडिक कुटुंबियांकडून किंवा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून जी विकास कामे केलेली आहेत त्याची यादी सादर करत असतानाच पत्रकारांना त्यांनी आपण कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्टपणे सांगितले. आज कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी 25 कोटी निधी जो आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आणला होता त्याबद्दल मी सगळे डिटेल्स आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. लोकसभा निवडणूक लागल्या होत्या, त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीझन चालू आहे असं दिसतंय. त्यामुळे आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला, परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्या कामांची सुरुवात आपल्याला कोल्हापूरमध्ये शहरामध्ये होताना दिसणार आहे. त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी आपण 2.5 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या कचरा व्यवस्थावरती सुद्धा मी आज काम करत आहे. राज्य सरकारची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. मी महायुती सरकारचं, एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात विधानसभासुद्धा येत आहे. मला अनेक लोकांनी त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारत आहेत, पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहे. जे काही वरिष्ठ लेवलला निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहील. कोल्हापूर उत्तरमधून तुम्ही इच्छुक आहात का आहे लढवणार? मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. जर मला संधी दिली, जर मला सांगितलं गेलं तर मी ते करू. आमदारकीसाठी तुम्ही इच्छुक आहातच? मी समाजकार्य करतोय. ह्या संपूर्ण गोष्टीला कुठं तर लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांची कुठं तर इच्छा दिसते, त्यामुळे माझं नाव आज विधानसभेसाठी चर्चेत आहे. मी जर सांगितलं मी माझं काम करत आहे, मी कुठंही कुणाला माझी काय अपेक्षा हे सांगायला सुद्धा गेलेलो नाही आहे. मला जर वरिष्ठ लेवलला जर खासदार साहेबांकडनं हा आदेश आला तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.